तर आमच्याकडे आले आहे 4 नवीन पाहुणे। हे बघा इकडे कुस्ती चालू आहे, पण सगळेच पांढरे कसे झाले? बाळंतीण माऊसाठी आम्ही आता जेवण बनवत आहोत। सो ही गुड न्यूज आहे की मी मावशी झाली आहे आणि तुम्ही सगळे मामा काका स्वतःला काय समजायचं आहे ते समजून घ्या। आणि माऊला मस्त अशी 4 पांढरी शुभ्र पिल्लं झाली आहेत आणि आम्ही सगळे मस्त खुश आहोत। बाळ बाळंतीण सगळं छान आहे आणि आमची कुकी पण खुश आहे। कुकी ही बघा जी सध्या ट्रेंड मध्ये चालू आहे। आजची तारीख आहे 15 सप्टेंबर आणि काल 14 तारखेला माऊला बाळ झाली, पिल्लं झाली। आणि काल मी स्टोरी वगैरे टाकून काय सगळ्यांना सांगितलं नाही, कारण मी स्वतः घाबरली होती माऊपेक्षा जास्त, तर मी काय स्टोरी वगैरे टाकली नाही। आणि त्या दिवशी सकाळी माऊ माझ्या कुशीत येऊन झोपली होती आणि मी एकदम आश्चर्यचकित होती की माऊ असं का करते, कारण नेहमी ती एवढ्या जवळ येऊन झोपत नाही, झोपली तरी अशी उशाला येऊन झोपते। म्हणून मी ही व्हिडिओ फक्त माझ्या आठवणीसाठी काढून ठेवली होती। मला अजिबात कल्पना नव्हती की माऊ आज डिलिव्हर करणार आहे, पण आम्हाला हे माहित होतं की 2-3 दिवसात तरी ती करणारच आहे। म्हणून आम्ही तिच्या पोटावरची थोडी केस कापून टाकली होती आणि त्या दिवशी तिला आंघोळ घालून घेतली होती। आणि या व्हिडिओ मी काही ब्लॉगच्या इंटेन्शननी काढल्या नव्हत्या, मी अशाच रॅन्डम काढून ठेवल्या होत्या। आणि नेमकं त्याच दिवशी दुपारनंतर माऊला पिल्लं झाली। सो हा व्लॉग पण मी फक्त आठवणीसाठी टाकते की ही आठवण म्हणून आम्हाला राहावी। सो आज मी खूप खुश आहे कारण आपली माऊ पिल्लं देतीये। हा मी हे कोणाला सांगितलं नव्हतं, इथे तिची प्रोसेस चालू आहे, आपण जवळ जाणार नाही कारण मला मम्मीने स्ट्रिक्टली सांगितलंय की तिच्या आसपास पण जाऊ नको, तिला तिचं काम करू दे। सो आज तर मी तुम्हाला दाखवणार नाही, मे बी उद्या दाखवू शकेन। हां जाम थकली आहे बिचारी। तर आमच्याकडे आले आहे 4 नवीन पाहुणे। ती पण देते अँगल माऊ खूप थकली आहे आणि आता तिला आम्ही कॅट फूड देतोय। माऊ खूप रिसर्च केला आम्ही, दूध द्यायचं का काय द्यायचं। हा बघा ह्याचं काय चाललंय बघा। माऊ कॅट फूड खाते काय बघूया आपण। बाद नंतर तिला ट्रान्सफर करायला लागेल कशात तरी वेगळ्या ह्याच्यात, पण आता ती उठल की नाही तो पण प्रश्न आहे। सो ही सेकंड डे मॉर्निंग आहे। मी उठल्यावर आता पहिले मनूला खायला दिले आणि ती बघा ही पोरं झाल्यापासून नुसती तिचं दूध पित आहेत, तिला काही शांत झोपून दिले नाही। माऊ किती दूध पित आहेत तुझी पोरं, चढून चढून तिच्यावर दूध पित आहेत। सो माऊला खायला देऊन आपण परत पॅक करून ठेवलंय, जेणेकरून पिल्लांना गार वारा नको यायला, कारण बाहेर खूप पाऊस पडतोय। हे बघा इकडे कुस्ती चालू आहे, पण सगळेच पांढरे कसे काय झाले। आणि मम्मा तिकडे ब्रेकफास्ट करते। माव आता मी माऊसाठी जेवण बनवते आहे। तर ह्याच्यामध्ये फक्त चिकन आहे आणि एक गाजर टाकलाय छोटासा। ह्याला मी बॉईल करून झालंय आता ऑलमोस्ट, बॉईल करून मिक्सरला लावून घेईन, त्याची पेस्ट बनवून तिला देऊया, कारण नुसतं कॅट फूड मग पिल्लांना त्रास नको व्हायला। चला आता माऊसाठी बनवूया खाऊ। भात होते अजून कॅमेरा चालवायला माहितीच नाही चालू आहे। काय बोलतात त्याला गर्भवती नंतर बाळंतीण माऊसाठी आम्ही आता जेवण बनवत आहोत आणि तिची सेवेसाठी आम्ही आता चिकन आणि गाजर बॉईल केलंय। ह्याच्यामध्ये आम्ही काहीच मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे आणि ते आता आम्ही मिक्सरला लावणार। आणि ह्याच्यामध्ये राईस पण गेला पाहिजे होता, बट राईस जरा लेट लावला आम्ही, तर राईस नंतर मिक्स करून देऊ आम्ही त्याच्यामध्ये। असं पण तिला थोडं अख्खच खायला, हां असं पण तिला थोडंसं रॉ म्हणजे विदाऊट राईस खायला आवडतं, ती खात नाही राईस असल्यावरती। आणि आता मग आम्ही हे तुकडे मिक्सरला लावणार आणि त्याची अशी पेस्ट बनवणार आणि ती अशी पेस्ट बनवून
ती फ्रीजमध्ये ठेवणार आणि आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत हे सगळं संपून जाईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता अशी काहीशी ही पेस्ट झाली आहे आणि ही मी नंतर भातामध्ये देऊ तिला आपण. आणि अशा प्रकारे लंच टाईम नंतर बोलली आता काम सुरुवात करूया कामाला. हे काय आहे कुकी, लेका उठ, तिथं बस. इथं मला तरी काम करू दे, नाही तर माझं काम तू तरी कर. कुकी उठ, कुकी प्लीज, कुकी प्लीज. कुकी तुझी रील तुझी व्हायरल झाली म्हणून नाटकं करतेस काय? तिकडे सरक, चल चल तिकडे सरक, जराशी सरक. कुकी 1 2 3 4. बघितलं घुरघुरते. आपणच पुढं बसूया. काय करणार आता, अशी माणसं असल्यावर आपण काय करू शकतो. कुकी चला कामाला सुरुवात करूया परत. कुकीला दिसलाय हा किडा कुठे गेला? आणि त्याच्या मागे आता ही पोरगी पागल झाले. इथं वर गेलाय तो. त्याला उड्या मारून मारून बघते. तो बघ कुकी वरती. बघा इथं आहे. आता इजीनं आराम करून टाकाल आमचा, जोपर्यंत तो तिला दिसत राहील. तो बघा तिथं आला. कुकी जाऊ दे त्याला. हा बघा किडा इकडं चालू आहे. गाय वासरांना दूध पाजते. छोटे छोटे पांढरे पांढरे वासरू आहेत आमच्याकडे. आणि तिला वास दिलाय कारण ती बाहेर यावी. मग हे पोरांचं भूक तरी किती आहे भाई, नुसते दूध पिते. धाव दे मग थोड्या वेळाने देऊ. ये खाऊ खायला ये मग ये. माझ्या बाळाला दूध पाजू दे. झाकून ठेवू परत. चला झाकण ठेवा. सो आता माऊला जिथं ठेवलंय ना तिथला मला कपडा चेंज करायचा आहे. कारण एक दिवस म्हणजे काल संध्याकाळी झालं होतं ना, तर आता तुमच्यासोबत मी पण बघेन ती करू देते का आपल्याला. म्हणजे काय म्हणजे अंगाविंगावर येत नाही ना, कारण मी असं मम्मी पण बोलली आहे की तिच्या जास्त जवळ जाऊ नको, पण चेंज तर करायला पाहिजे कारण पिगलं पण आहेत. माऊ ये बाहेर. अबा ह्याच्यात टाकते मी. हा काय माहीत करून देते की नाही. आता मला दुसरा कपडा टाकू दिलाय का आपले पिल्लूला कशा तरी होईल ना. सो मी यावर पिल्लं काढून घेते आधी. जाड आहे बा, याच्यावर पिल्लं ठेवीन तुझी. ये हिला काय देऊ मी, फूड देते. ये इथं का, ये खा, ये धर ये. ये इथे ये माऊ. मी बाहेर काढू तुला. बरं ये. सो हिला आता काढलंय. आता मी एक एक पिल्लू काढते बाहेर. तर तिने मला बघून रिॲक्ट नाही केलं पाहिजे बाई, पिल्लाला हात लावताना बघून. हा मग पिल्लू कुठेच जाणार नाही. इथंच आहे. पटकन हे काढूया. माऊ थांब.
आणि हा जो कपडा आहे तो आता हा टॉप मला होत नाही, सो मी असा टाकते तिथं. अहो बाजूला हो, बाजूला हो, 2 मिनिटं बाजूला हो. इथे ये, इथे ये, पिल्लू जवळ ये, पिल्लू जवळ ये, लवकर ये. कडेने पण टाकून घेऊया, म्हणजे आता आपण एक एक पिल्लू इकडे टाकूया. तुम्हाला दाखवते मी किती क्यूट पिल्लू आहेत बघा. मला भीती वाटते खूप हात लावायला, हिला हात लावायला ना पाहिजे, ह्यांना हात लावायला वाटते, कारण ते असे म्हणजे एकदमच डेलिकेट. हे कुस्त्या का खेळतात असे एकामेकांशी, मला समजत नाही. ते बघा ते बघा, आहे ना. अरे बाबांनो, आता काय त्याला उचलून घेतो. हां जा माऊ, आता बस. हे इकडं कुस्ती खेळतायत मस्तपैकी. माऊ मम्मी आता परत गेली आहे त्यांच्याकडे. सो न्यूबॉर्न पिल्लांना सांभाळायचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. तर तुमच्याकडे काय सजेशन्स असतील तर मला नक्की सांगा. आणि राहिली गोष्ट मी घरात नसताना किंवा मी ऑफिसला गेल्यावर यांना कोण सांभाळेल याची, तर माझ्या भावाला वर्क फ्रॉम होम असतं, सो तो घरीच असतो. आणि हो, माऊ तर मोठी आहे, तिचं काय एवढं नाही, पण मला तुम्ही हे सांगा की मी पिल्लांना कधी आंघोळी घालू शकते आणि पिल्लांची केअर घेण्यासाठी अजून काय काय करू शकते. आता एक बॉक्स बघते ज्याच्यामध्ये मी पॅक करून ठेवू शकते. काय बघते माऊ, काय बघते माझ्या मनानं. ते बघा, नाही त्यांना टाकलं तर दूध प्यायला तयार. भाई यांना भूक तरी किती आहे, नुसते दूध पितात, म्हणजे माऊला त्रास देतात, है ना माऊ. हा ना, छोटं पिल्लू त्रास देतो ना माझ्या माऊला, त्रास देतो ना. चला आता तिचं तिला करू दे, आपण वरून झाकण ठेवूया आणि जिमला जाऊया. सो आता आमचं जेवण बिवण सगळा झालाय आणि झोपायची वेळ आली आहे. आणि माऊला इथं छोटंसं घर बनवलंय. कुकीला काय झालंय माहित नाही, त्या घरामध्ये तिचे छोटे छोटे पिल्लू आहेत आणि आमची मम्मा माऊ पण बसलेली आहे. इथं छोटा पिल्लू आहे, इथं मम्मा माऊ आहे. माव, ए माव. कुकीला आवाजामुळे तिचे डोळे बघा कसे झाले. आणि आता इकडून वारा नको यायला म्हणून हे कव्हर केलं, आणि इकडून माऊला निघायला पण बाहेर भेटावं म्हणून थोडासा गॅप ठेवला. माऊला पाण्याचा भांडा पण जेवणाच्या भांड्याच्या इथंच देऊया. कुकी, म्हणजे तिला भूक लागली तर ती खाऊन घेईल. इथं आमची मम्मा माऊ आहे. कोण आहे ही? सगळी पोरं झोपलीत, दूध पिऊन दमलीत दिवसभर. नुसता दूध पिलाय, नुसता दूध पिलाय दिवसभर, दुसरा कायच काम केलंय नाही. चला गुड नाईट माव, टाटा. ह्यांना पण गुड नाईट बोल. चला टाटा म्हणा, आता आम्ही उद्या भेटू तुम्हाला. बाय बाय.